अनेकदा तुम्ही असं पाहिलं असेल की एखादी व्यक्ती खूप शिकलेली असते, तिच्याकडे अगदी पदव्यांचा ढीग लागलेला असतो. पण असं असतानाही जेव्हा एखादा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा ती व्यक्ती भलतीच गडबड करते. याउलट काही लोक असे असतात की त्यांच्याकडे फारसं शिक्षण नसेलही, पण प्रत्येक कठीण प्रसंगात ते इतका अचूक आणि शांत निर्णय घेतात की आपल्यालाही प्रश्न पडतो की त्यांना कसं काय जमतं बुवा. या दोन गोष्टीमधला फरक समजून घेण्यासाठी एक शब्द अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि तो म्हणजे प्रज्ञा. पण प्रज्ञा म्हणजे काय? हा शब्द कसा तयार झाला? भारतीय तत्त्वज्ञानात त्याला इतकं महत्त्व का दिलं गेलं आहे? आणि आपल्या दैनंदिन जीवनात प्रज्ञेची गरज नेमकी कशासाठी असते? आज आपण याच एका शब्दाचा अर्थ आणि त्यामागचा गाभा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. प्रज्ञा हा शब्द संस्कृतमधील ज्ञा या धातूला प्र हा उपसर्ग लागून तयार झाला आहे. प्रज्ञा म्हणजे फक्त माहिती असणं नाही, तर त्या माहितीचा योग्य अर्थ समजून घेऊन तिचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने उपयोग करता येणं आहे. उदाहरणार्थ, आग ही गरम असते हे ज्ञान आहे, पण त्या आगीचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी करणं आणि स्वतःला चटका बसू न देणं ही प्रज्ञा आहे. म्हणजेच ज्ञान आपल्याला माहिती देतं, तर प्रज्ञा त्या माहितीचा शहाणपणाने वापर करायला शिकवते. आपल्या प्राचीन साहित्यामध्ये प्रज्ञेला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं आहे. उपनिषदे, भगवद्गीता तसंच इतर अनेक ग्रंथांमध्ये प्रज्ञेचं महत्त्व विविध प्रकारे सांगितलं आहे. भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञ ही संकल्पना विशेष महत्त्वाची मानली जाते. स्थितप्रज्ञ म्हणजे अशी व्यक्ती की जिची बुद्धी स्थिर आणि विवेकपूर्ण असते. सुख, दुःख, यश, अपयश, लाभ, हानी यांसारख्या जीवनातील चढउतारामुळं ती व्यक्ती सहज विचलित होत नाही. परिस्थिती कशीही बदलली तरी तिचं मन शांत, संयमी आणि संतुलित राहतं. आणि म्हणूनच स्थितप्रज्ञ व्यक्ती ही समत्व बुद्धी, आत्मसंयम आणि मानसिक स्थैर्य यांचं एक उत्तम उदाहरण मानले जाते. या स्थितप्रज्ञ व्यक्तीबद्दल अर्जुन हे भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारतात. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 54व्या श्लोकात अर्जुन म्हणतात की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधिक किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. म्हणजेच हे केशवा, स्थिर बुद्धी असलेल्या व्यक्तीची ओळख काय? ती व्यक्ती कशी बोलते, कशी वागते आणि तिचं आचरण कसं असतं, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. त्यावर उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण 55व्या श्लोकात म्हणतात की प्रजाहती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्टस स्थितप्रज्ञस्तदुच्यते. याचा सोपा अर्थ असा की ज्या व्यक्तीने मनातील स्वार्थी इच्छा सोडल्या आहेत आणि जी स्वतःमध्ये समाधानी राहते तिला स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. यावरून लक्षात येतं की प्रज्ञा म्हणजे फक्त बुद्धी नाही, तर मनाचं स्थैर्य, विवेक आणि आत्मसंयम यांचं ते एक सुंदर मिश्रण आहे. पुस्तकामधून मिळालेली माहिती माणसाला विद्वान बनवू शकते, पण जीवनातून मिळालेली प्रज्ञा त्याला खरा माणूस बनवते. त्यामुळंच आपल्या परंपरेमध्ये विद्वत्तेपेक्षा विवेकाला आणि विवेकापेक्षा प्रज्ञेला अधिक महत्त्व दिलं गेलं आहे. या प्रज्ञेचा आपण आपल्या रोजच्या आयुष्यातसुद्धा अनेकदा अनुभव घेत असतो. पण नेमका कसा? तर बघा, समजा एखादी व्यक्ती रागाच्या भरात तुमच्याशी कठोर शब्दात बोलली. अशा वेळी आपली बुद्धी लगेच त्याला तसंच उत्तर द्यायला सांगते, पण प्रज्ञा मात्र तसं करत नाही. ते आपल्याला थोडं थांबायला शिकवते आणि विचार करायला लावते की कदाचित समोरची व्यक्ती तणावात असेल किंवा काही अडचणीत असेल. त्यामुळं लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थिती समजून घेणं हा प्रज्ञेचा मार्ग ठरतो. अशावेळी खरा विजय हा वाद जिंकण्यात नसतो, तर ते नातं जपण्यात असतो. कुटुंबातही प्रज्ञेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पालक जेव्हा मुलांना केवळ नियम सांगत नाहीत, तर त्यामागील कारणं समजावून सांगतात, तेव्हा ते प्रज्ञेचा वारसा देत असतात. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचे अनुभव ऐकताना आपल्याला जाणवतं की त्यांनी अनेक संकटं पाहिली आहेत, अनेक चुका केल्या आहेत आणि त्या अनुभवातून जीवनाचं काही मूलभूत सत्य ओळखलं आहे. हीच अनुभवातून निर्माण झालेली प्रज्ञा असते. विशेष म्हणजे प्रज्ञा एका दिवसात प्राप्त होत नाही. ती सततच्या निरीक्षणातून, आत्मपरीक्षणातून, अनुभवातून आणि शांत चिंतनातून विकसित होत जाते. आपण जितकं स्वतःला समजून घेऊ लागतो तितके आपल्या निर्णयामध्ये स्पष्टता येते. आपण जितकं जीवनाकडे खुल्या मनानं पाहू लागतो तितके आपली प्रज्ञा परिपक्व होत जाते. थोडक्यात सांगायचं तर प्रज्ञा म्हणजे जीवनाला योग्य दृष्टीने पाहण्याची कला आहे. ते आपल्याला केवळ काय बरोबर आहे हे सांगत नाही, तर ते का बरोबर आहे हेही समजावून देते. ज्ञान आपल्याला शक्ती देऊ शकते, बुद्धी आपल्याला यश देऊ शकते, पण प्रज्ञा आपल्याला संतुलन, शांतता आणि जीवनाचं खरं आकलन देते. म्हणूनच भारतीय चिंतन परंपरेत प्रज्ञेला अंतःकरणातील प्रकाश म्हटलं गेलं आहे. हा प्रकाश बाहेरच्या जगाला नाही, तर सर्वप्रथम आपल्या स्वतःच्या मनाला प्रकाशित करतो. आणि जेव्हा मन प्रकाशित होतं तेव्हा जीवनाचा मार्गही अधिक स्पष्ट, अधिक अर्थपूर्ण आणि अधिक सुंदर बनतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या गोंधळात असाल तेव्हा फक्त बुद्धीचा वापर करू नका, तर शांत होऊन स्वतःच्या प्रज्ञेला विचारा की या परिस्थितीत माझं वागणं कसं असावं. कारण जिथं बुद्धीचा वेग थांबतो
तिथंच प्रज्ञेचा खरा प्रकाश आपल्याला दिशा दाखवायला सुरुवात करतो. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. मला सांगा, तुमच्या मते आजच्या काळामध्ये जास्त गरज कशाची आहे? ज्ञानाची, बुद्धीची की प्रज्ञेची, आणि का? तुमचं ते मत कमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.